आधी आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय ते आपण प्रेक्षकांना थोडक्यात सांगूया। संध्याकाळी 5 वाजता शस्त्रसंधी सुरू झाली, त्याबद्दलची घोषणा झाली। डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याआधीच याची घोषणा केलेली होती। सगळ्यात आधी घोषणा ही डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं झाली, हे विशेष। पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांनी यानंतर शस्त्रसंधी जाहीर केली। त्यानंतर पाकच्या विनंतीनंतर भारतानं सुद्धा शस्त्रसंधी मान्य केली। रात्री 8 वाजताच्या सुमारास पाकिस्तानकडनं यानंतर गोळीबार करण्यात आला। राजौरीमध्ये पाकिस्तान सैन्याकडनं तोफांचा मारा केला गेला। उधमपूरमध्ये पाकिस्तानकडनं पुन्हा एकदा ड्रोनचा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला। शस्त्रसंधीची घोषणा करून 3 तासातच पाकिस्तान उलटला। सरकारचे आदेश पाकिस्तानच्या लष्करानं धुडकावल्याचीही चर्चा रंगलेली आहे। पाकिस्तानमध्ये शरीफ सरकार आणि लष्करामध्ये बेबनावाची ही चर्चा या निमित्तानं रंगलेली आहे। भारत आणि पाकिस्तानशी अमेरिकेच्या रात्रभर वाटाघाटी सुरू होत्या। पाक भारत शस्त्रसंधी मध्ये नेमकं काय घडलं आपण समजून घेतोय। संपूर्ण तत्काळ शस्त्रबंदी झाल्याची डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी घोषणा केली। पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी शस्त्रसंधीला त्यानंतर सहमती दिली। 5 वाजल्यापासून शस्त्रसंधी लागू झाल्याची परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सगळ्या भारतीयांना जगाला याबद्दलची माहिती दिली। पाकिस्तानच्या डीजीएमओंनी भारतीय डीजीएमओंना फोन केल्याचंही मिस्री यांनी सगळ्यांना सांगितलं। शस्त्रसंधी करण्याची पाकिस्तानची यानंतर भारताला विनंती। या फोन कॉल दरम्यान अटी शर्तींवरती पाकिस्तानची विनंती भारताकडनं मान्य करण्यात आलेली होती। यापुढे दहशतवादी हल्ला झाल्यास ते भारताविरुद्ध युद्ध समजलं जाईल असा थेटपणे इशारा भारतानं यानंतर दिला। भारतानं पाकिस्तानला दिलेली ही तंबी कठोर अटी मान्य केल्यानंतरच भारताकडनं शस्त्रसंधीला मान्यता देण्यात आलेली होती।